गीता अध्याय 17 श्लोक 11. अफलाकांक्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य इज्यते यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्विकः. अफलाकांक्षिभिर्यज्ञो, भीवर आघात, यवर आघात, का पूर्ण म्हणायचा, मग चा उच्चार करायचा. अफलाकांक्षिभिर यज्ञो विधिदृष्टो, द्रुवर आघात, य इज्यते, ईवर आघात घ्यायचा. ज आणि य दोन्ही उच्चार स्पष्ट ऐकू येऊ देत. इज्यते, ई बरोबर अर्धा ज म्हणायचा आणि यते पूर्ण म्हणायचा. यष्टव्यमेवेति, यवर आघात, ष्टवर पण आघात, मनस विसर्गाचा स, समाधाय स सात्विकः. अफलाकांक्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य इज्यते 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 यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्विकः. 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 अफलाकांक्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य इज्यते यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्विकः. संधि विग्रह. अफलाकांक्षिभिः यज्ञः विधिदृष्टः यः इज्यते यष्टव्यम् एव इति मनः समाधाय सः सात्विकः. अफलाकांक्षिभिः म्हणजे फळाची इच्छा न करणाऱ्या पुरुषाकडून किंवा व्यक्तीकडून. हा सामासिक शब्द आहे. न फलाकांक्षी अफलाकांक्षी, नय तत्पुरुष समास होतो. यज्ञः म्हणजे यज्ञ, विधिदृष्टः म्हणजे विधीनुसार किंवा शास्त्रांनी जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे. यः म्हणजे जो, इज्यते म्हणजे केला जातो, यज्ञ केला जातो. यष्टव्यम म्हणजे यज्ञ करणे, हे कर्तव्य आहे या भावनेने. एव म्हणजे च, इति म्हणजे अशा प्रकारे, मनः म्हणजे मनाचे, समाधाय म्हणजे समाधान करून किंवा चांगल्या प्रकारे मनाला एकाग्र करून. सहा म्हणजे तो, सात्विकः म्हणजे सात्विक होय. अन्वय. यः विधिदृष्टः यज्ञः यष्टव्यम् एव इति मनः समाधाय अफलाकांक्षिभिः इज्यते सः सात्विकः. जो यज्ञ शास्त्रविधीने नियत केलेला किंवा शास्त्रविधीनुसार केलेला, यज्ञ करणे हे माझं कर्तव्य आहे अशा भावनेने केलेला, मनाला चांगल्या प्रकारे त्या यज्ञाच्या ठिकाणी एकाग्र करून किंवा समाधानाने केलेला, फळाची अपेक्षा न करता पुरुषाकडून जेव्हा केला जातो तो यज्ञ सात्विक यज्ञ होय. सात्विक यज्ञ कसा ओळखायचा हे या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. सात्विक व्यक्तीकडून जो यज्ञ केला जातो त्यामध्ये मुख्यत्वे 4 गोष्टी असतात. एक म्हणजे
फळाची अपेक्षा नसते. अमुक एक मिळावं म्हणून मी हा अमुक एक यज्ञ करीन अशी भावना नसते. मग यज्ञ कशासाठी करायचा असतो? आपण जन्माला आल्यापासून सृष्टीमधल्या अनेक गोष्टी उपभोगत असतो. अनेकांचे आपल्यावर उपकार असतात आणि त्या उपकारांची परतफेड म्हणून यज्ञ करायचा असतो. ही भावना जेव्हा यज्ञाच्या ठिकाणी असते तेव्हा त्या यज्ञातून अजून काही आपल्याला मिळायला हवं अशी अपेक्षाच राहत नाही. उलट आधीच जे आपण घेऊन ठेवलेलं आहे, लोकांचं ऋण आपल्यावर आहे, त्याची परतफेड पूर्णपणे परतफेड आपण करू शकत नाही, पण अंशतः परतफेड म्हणून यज्ञ केला जातो. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आई आणि वडील यांनी स्वतःच्या शरीरातला काही भाग आपल्याला दिलेला असतो आणि त्यामुळेच आपला जन्म होऊ शकतो. त्याचप्रमाणे शरीर जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्या शरीराच्या वाढीसाठी अनेक प्रकारे आपण पंचमहाभूतांमधून गोष्टी घेत असतो. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या सर्व गोष्टींचा उपभोग आपल्या शरीर वाढीसाठी आपण करत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला जेव्हा चालता बोलता किंवा आपल्या अंगात जेव्हा अजिबात ताकद नसते तेव्हा बालवयामध्ये आपल्या नातेवाईकांनी, आपल्या कुटुंबियांनी आपलं रक्षण केलेलं असतं. आपल्याला अनेक गोष्टी शिकवलेल्या असतात. जसं आपण मोठं होतो तसं शाळेमध्ये जातो. शाळेमध्ये सुद्धा आपण अनेक गोष्टी शिकतो. शिक्षकांकडून शिकतो, मित्रमैत्रिणींकडून शिकतो. त्यामुळे त्यांचं सुद्धा आपण देणं लागतो किंवा त्यांचं सुद्धा आपल्याला ऋण असतं आपल्या डोक्यावर. आणि या सगळ्या ऋणाची थोडी का होईना परतफेड ह्या भावनेनी यज्ञ करायचे असतात. अशा प्रकारे फलाची अपेक्षा न करता जो यज्ञ केला जातो. हा पहिला भाग झाला. दुसरा मुद्दा आला विधिदृष्टः, म्हणजे जो जसा विधी आहे त्याप्रमाणे विधी समजवून घेऊन त्याप्रमाणे यज्ञ करणे. आता सृष्टीची झीज भरून काढायची यासाठी आपण जर वृक्षारोपण करत असू तोही एक प्रकारचा यज्ञ झाला. पण वृक्षारोपण करताना ते वृक्षारोपण कसं करावं, त्याला पाणी किती घालावं, खड्डा किती खोल करावा, हे सगळा विधी आपल्याला माहिती असला पाहिजे. नाहीतर नुसतंच वृक्षारोपण केलंय पण नंतर पुढे त्याची काही जोपासना केली नाही किंवा वृक्षारोपण करताना सुद्धा व्यवस्थित खड्डा खणला नाही, योग्य ती माती घातली नाही, तर तो यज्ञ वाया जाईल. अर्थातच यज्ञ करताना योग्य तो विधी किंवा शास्त्रांनी जसं सांगितलं आहे तसा पूर्ण विधी पाळला जाणं आवश्यक आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट सांगितली यष्टव्यम एव इति. अमुक एक यज्ञ करणं हे माझं कर्तव्यच आहे. कर्तव्य म्हणजे जी गोष्ट करायलाच हवी, दुसऱ्यांनी कुणी सांगितलं म्हणून नाही, तर आपण ती गोष्ट देणं लागतो किंवा आपण ती गोष्ट करणं हे आपलं कामच आहे. ह्या भावनेनी जेव्हा यज्ञ केला जातो, आपण सृष्टीमधलं रोज पाणी पित असतो, मग पाण्याची साठवण करणं किंवा जमिनीतील पाण्याची पातळी वाढेल असे प्रयत्न करणं हा सुद्धा एक प्रकारचा यज्ञ ठरतो. आणि तो का करायचा, तर मी आधीच खूप पाणी वापरतो आहे आणि ते पाणी मी वापरतो त्याचं माझ्यावर ऋण आहे आणि ते ऋण फेडण्यासाठी पाण्याचं पुनर्भरण करणं, पाण्याचं शुद्धीकरण करणं, ह्या गोष्टी यज्ञ स्वरूपामध्ये करणं हे माझं कार्य आहे. ह्या भावनेनी यज्ञ करणं हे माझं कर्तव्य आहे, ह्या भावनेनी यज्ञ करावा. सात्विक यज्ञाच्या वैशिष्ट्यामध्ये ही तिसरी गोष्ट भगवंतांनी इथे सांगितली. त्यानंतर चौथी गोष्ट सात्विक यज्ञामध्ये दिसून येते ती म्हणजे मनस्समाधाय, मनाला
चांगल्या प्रकारे समाधानाने यज्ञाच्या ठिकाणी एकाग्र करणे. यज्ञामध्ये अनेक प्रकारचे खर्च करावे लागतात, यज्ञामध्ये कष्ट पण करावे लागतात, अनेकांचा सहभाग आपल्याला घ्यावा लागतो. यज्ञ हा एकट्याने कधीच करता येत नाही. जपयज्ञ फक्त एकट्याने करता येतो, पण बाकी सर्व प्रकारचे यज्ञ हे दुसऱ्यांच्या मदतीनेच पूर्ण होतात. त्यामुळे अशा प्रकारे दुसऱ्यांची मदत घेऊन त्यांना नम्रपणे त्या यज्ञामध्ये सहभागी करून घेऊन स्वतःसुद्धा अत्यंत समाधानाने जेव्हा तो यज्ञ केला जातो, मनाला प्रसन्न ठेवून, मनाला आधाय, कोण आहे तर परमात्मा आहे, त्या परमात्म्याच्या ठिकाणी मन एकाग्र करून यज्ञ करणे म्हणजे मनहा समाधाय. मनाला परमात्म्याच्या ठिकाणी एकाग्र करून जेव्हा यज्ञ केला जातो, तेव्हा तो यज्ञ सात्विक यज्ञ म्हणून म्हटला जातो. अशा प्रकारे सत्वगुणानुसार यज्ञाचा प्रकार इथे सांगितलेला आहे. सात्विक यज्ञ कसा असतो तर फलाची अपेक्षा न करता केलेला असतो. विधीनुसार, शास्त्रानुसार योग्य त्या सर्व गोष्टी एकत्र करून किंवा योग्य ते सर्व नियम पाळून यज्ञ केला जातो. यज्ञ करणं हे माझं कर्तव्य आहे ह्या भावनेने केला जातो आणि मन प्रसन्न ठेवून समाधानाने जो यज्ञ केला जातो तो यज्ञ सात्विक यज्ञ म्हणून सांगितला गेला आहे. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. अफलाकांक्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो यजीयते यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्विकः. हरि ओम तत्सत्.